जय महाराष्ट्र। दुपारपासून मला सतत फोन येत आहेत की लखनौला तुमच्यावरती शाईफेक झाली वगैरे. त्यात काही तथ्य नाही आहे. मी लखनौला आहे आत्ता. सकाळपासून लखनौला शिवसेनेच्या पक्ष संघटनेच्या कार्यामध्ये मी व्यस्त आहे. लोकल पदाधिकारी माझ्याबरोबर आहेत. विमानतळावरती 100-150 वाहनं आली होती स्वागताला. प्रचंड गर्दी रेटारेटी झाली तिकडे. लखनौचे रस्ते जवळजवळ 4.5 तास जाम होते. प्रशासनसुद्धा या सगळ्या तणावामुळे हैराण होतं. ते रिक्वेस्ट करत होते आम्हाला की ताबडतोब पुढे व्हा. पण इथे फारच गर्दी आणि गाड्यांचा काफिला एवढा होता. मी आत्ताच हॉटेल ताजला पोचलो. आपण पाहताय जो काय प्रकार झाला आहे तो मला असं वाटतं की काहीतरी आमच्याच पक्षातल्या काही जुना एक गट होता, त्यातले काही लोक पदावरून काढले असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ते माझ्या मागच्या भागात काहीतरी तणावाचं वातावरण 2 गटात झालं. तिथे नक्की काय झालं मला माहीत नाही, पण मी उतरत होतो पाहण्यासाठी गोंधळ झाल्यावरती. पण मग एवढी गर्दी झाली, मी पुढे आलो. त्याच्यामुळे जर कोणी अफवा किंवा चुकीच्या बातम्या पसरवत असेल अशा संदर्भात, तर ते पूर्णपणे निराधार आहे. आमच्या इतर पदाधिकारी आता मला भेटतील येऊन, कारण ते अजून मागेच अडकलेले आहेत. पोलीस मला इथे घेऊन आले आता, कारण एवढी गर्दी आहे बाहेरसुद्धा. आता मला हॉटेलच्या लोकांनीसुद्धा सांगितलं की तुमची गर्दी फार वाढली आहे आणि आमच्या गेस्टना त्रास होतो आहे. आता 5 ते 6 हजार कार्यकर्ते ताज हॉटेलच्या बाहेर आहेत, आपण पाहू शकता. त्याच्यामुळे हे कोणी म्हणते शाई फेकली, कोणी म्हणतं अजून काय झालं आहे. ह्याच्यामध्ये अजिबात तथ्य नाही. एवढंच मी आपल्याला निदर्शनास आणू इच्छितो. आता हे जे काय वातावरण आहे त्याच्यातून काही गैरफायदा घेऊन अफवा पसरवण्याचे प्रयत्न होत असतात. पण इकडे लखनौ आणि उत्तर प्रदेशमध्ये मी सतत देशभरात फिरत असतो पक्षाच्या कामासाठी. तसं आज लखनौला आलो आहे आणि मी अगदी